आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत. मला सांगा काय मार्गदर्शन नेमकं या संघाच्या कार्यालयामध्ये तुम्हाला करण्यात आलं? मार्गदर्शन वगैरे नाही, एक संदेश देण्याचा प्रयत्न दरवेळेला होतोय आणि आम्ही आज नाही तर दरवेळेला जेव्हा नागपूरला येतो त्या टायमाला निश्चित भेट देत असतो. तर काही संघ हा तुम्हाला देण्यासाठी काही घेण्यासाठी नाही, म्हणून आल्यानंतर एक वेगळं समाधानही मिळतं आणि वाटतं की काही स्फूर्ती ज्याला म्हणतो ना ती या ठिकाणी प्राप्त होते. पण आज नेमकं काय झालं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी होतात, काय नेमकं आज? नाही, तसं वार्तालाप काही नाही, इथं राजकारणाचा विषयच नाही. येणे भेटणे चहापाणी वगैरे सर्व होणे. आता चहापाणी घेतलं, सीएम मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, सर्व मंत्रीगण होते, आमदार होते आणि एक चांगलं वातावरण, हेल्दी वातावरण ज्याला म्हणतात ते या ठिकाणी निर्माण होतं. बरं, तुम्ही आता इथं आलेले आहात. हिंदुत्वाच्या विचारावर तुम्ही संघही आणि तुम्ही काम करता. तुम्हाला वाटतं या सगळ्या विचारांनी तुम्हाला राजकारणात फायदा होईल? नाही, हिंदुत्वाचा तर हा बेसच धरून चाललेलो ना आम्ही. हा मूळ बेस तोच होता, हिंदुत्व हा बेस होता, त्या बेसच्या अनुषंगानेच आमची वाटचाल आहे. ते कधी सोडलेलं नाही आम्ही, म्हणून ज्यांनी सोडलं तर त्यांचे हाल काय झाले आपण पाहत आहे. बरं, तुम्ही इथं अजितदादांना आणण्यात प्रत्येक वेळी अपयश होता. यावेळी देखील अजितदादा किंवा त्यांच्या आमदारीत आले नाही. बघा, कुणाला धरून आणणे हा प्रकार इथं नाही आहे, मर्जीचा भाग आहे. उद्या मी नाही आलो म्हणून काय संघाच्या कार्यावर काही परिणाम होतो अशातला काही भाग नाही. ते त्यांचं कार्य करतात, अजितदादाचं काम करतात, म्हणून ही कुणावर केलेली जबरदस्ती हे संघाचा भूमिकाच नाही आहे. नक्कीच अजितदादांवर इथं आणण्यासाठी जबरदस्ती नाही आणि संघाची देखील ती भूमिका नाही. आज इथं जे आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत संघ पदाधिकारी असताना चर्चा झाली आणि ही चर्चा नक्कीच हिंदुत्वासाठी महत्त्वाची असेल अशी भूमिका जी आहे ती सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांनी घेतली आहे. जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.